उत्तरार्धात आपण बघत आहोत. गौतमाचे उत्तरार्ध. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच काय पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि महाराज, 3 पुरुषार्थाचा पाठपुरवठा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय, हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट असे आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता. त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले ते 3 पुरुषार्थ शाश्वत आणि संतोषदायकही नाहीत. आणि आपण म्हणता वृद्धकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलावयाचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच निश्चित आहे, कारण वृद्ध अवस्थेतही अस्थिरता असू शकते. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की जे जगाला कोणत्याही काळी आपल्या कार्यात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हाही येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धपकाळाची वाट पाहत बसेल. वृद्धरूपी शास्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखादा शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दीर्घ आयुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल. ज्याचे अंतःकरण दयेने परिपूर्ण भरलेले आहे, अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करत राहा. अशा यज्ञाचा माझा नमस्कार. दुसऱ्यांना दुःखे देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्यासाठी माझी इच्छा नाही. भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्य कृतीच ठरेल. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते, ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटेल. जर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज, पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपटाप्रमाणे त्या आपल्या मार्गावरती हेलकावे खात असतात. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करायचे आहे ते सिद्धीस केल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्वास आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाड्याकडे परतला. शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 पारिवाचक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडीच्या शेजारी आपल्या झोपडी बांधल्या. हे 5 पारिवाचक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानामा आणि बद्रिक हे होत. ते देखील गौतमाचे स्वरूप पाहून थक्क झाले आणि त्याने पारिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्यांना याविषयी जसे विचारले तसेच यांनीही विचारले. आपल्या परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे का? सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुलामुलींनी निदर्शने केली. कोलिय हे आमचे भाऊ आहेत. भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ, गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा.
अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांशी समेट घडून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरवले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्याच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमविण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते पारिवाचक म्हणाले, आता यापुढे तुम्ही पारिवाचक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजयच आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी आता जाता कामा नये. यापुढेही मी पारिवाचकच राहिले पाहिजे. त्या 5 पारिवाचकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी ते उत्तरही दिले. आम्ही तपस्या करण्याचे ठरवले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 पारिवाचक निघून गेले. नव्या परिस्थितीतील समस्या. कोलिया आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 पारिवाचकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि पारिवाचक पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला. त्याने स्वकीयाचा त्याग करण्यासाठी केला होता. त्याने स्वतःलाच विचारले, युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यानंतर तो सुटला नाही असे त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलभूत कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यात चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्ष जगातील सर्वात दुःखाचे मूळ कारण होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केलेले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल? त्या सामाजिक तत्त्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. भाग 3. नव्या प्रकाशाच्या शोधात. भृग ऋषींच्या आश्रमात. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्याने भृग ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येचे अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी उभा झाले. आश्रमवासी यांचा आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले.
मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्येत तंत्र आत्मसात केलेले भृग ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याचे फले समजावून सांगितले. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हे पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न असतात. काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून गुजाराव करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांचे वारुळेच झाली आहेत. दुसरे काही जण प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला 2दा अर्घ्य अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात. त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. दुःखमार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावर उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण द्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याचा बाबतीत त्यांनी काही मदत होते की काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखवली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे. असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तेयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसे मला दुःख होते. मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. त्यांचा नियम पाहून आश्रम प्रमुख भृग ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांच्या तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस. तू जे म्हणालास ते जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विद्याकोष्ठास जा. आलार कालाम ऋषी तेथे राहत आहेत. शाश्वत आनंदाने पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे. त्यांच्याकडून तुला या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भृग ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कालाम मुनीचे वसतिस्थान शोधावयास निघाला. आलार कालाम हा त्यावेळी वैशालीत राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीत पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला.
आलार कालामाकडे जाऊन ते म्हणाले, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलार कालाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यात तू अगदी पात्र आहेस. आलार कालाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठतेची दयाशीलता माझ्यावर दाखवत आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्वतत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे कृपा करून आपण मला सांगा. आलार कालाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निष्ठे याच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तू श्रेष्ठा आमची तत्वे ऐक. नंतर त्याने गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या वचनाचा समारोप करताना आलार कालाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्त्वज्ञानाची मूल तत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलार कालामाने केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. समाधी मार्गाचे शिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करत असताना ध्यान मार्गाची समाधी माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छ्वासावरती नियंत्रण ठेवणे. एका पंथाने आनापानसती नावाच्या श्वसन नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती. या पद्धतीत श्वासोच्छ्वासावर प्रक्रियेत 3 भाग पडतात. पहिला, श्वास आत घेणे म्हणजे पूरक. 2, श्वास रोखून धरणे म्हणजे कुंभक. आणि तिसरा, श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कालाम ध्यान मार्गातील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कालामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असं त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने आलार कालामांनी उत्तर दिले. आलार कालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले. त्याच्या एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्रांचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रांवरती पूर्ण प्रभुत्व मिळवल्यानंतर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कालामांना विचारले. आलार कालामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कालामांचा निरोप घेतला. उदक राजपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कालामांनी जे ध्यानतंत्र शोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधी सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उदक राजपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळात उदकाच्या ध्यानविधीच्या 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उदक राजपुत्ताच्या ध्यानविधीने पूर्ण ज्ञान मिळवल्यावर गौतमाने आलार कालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक राजपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकवण्याजोगे आहे काय. आणि उदक राजपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही.
आलार कालाम आणि उदक राजपुत्त हे ध्यानमार्गातील प्रभुत्वासाठी कौशल देशातील प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की त्यांनी ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छ्वास करण्याची नव्हती तर श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती. तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारे होते.